मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 कंपन्या बघणार आहोत ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या. त्याबरोबर IPO बजाज होम फायनान्स येणार आहे, त्याबद्दलही चर्चा करणार आहोत. तर पहिले IPO बघू. बजाज हाऊसिंग फायनान्स IPO सेबीकडे ड्राफ्ट जमा केलेला आहे आणि बजाज फायनान्सही इतके शेअर विकणार आहे. पुढे बघूया काय आहे. तर बजाज हाऊसिंग फायनान्स IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याने बाजारक नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीकडे हेरिंग प्रॉस्पेक्ट मसुदा दाखल केला आहे. या IPO अंतर्गत नवीन समभाग जारी केले जातील. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत शेअरची विक्री केली जाईल. म्हणजे IPOसाठी यांनी कागदपत्र दाखल केलेले आहेत बजाज हाऊसिंग फायनान्स या नावानं. पुढे बघायचं असेल तर बजाज हाऊसिंग फायनान्स 7,000 कोटी रुपयाचा IPO लॉन्च करण्याची योजना आखत आहे. या IPO अंतर्गत 4,000 कोटी रुपयाचे नवीन शेअर जारी केले जातील. याशिवाय बजाज फायनान्स ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत 3,000 कोटी रुपयाचे शेअर विकणार आहे. बजाज फायनान्ससुद्धा शेअर विकणार आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स IPO अंतर्गत नवीन शेअर जारी केले जातील आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअरची विक्री केली जाईल. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर विकणाऱ्या शेअर होल्डरला म्हणजेच बजाज फायनान्सकडे जातील. बजाज हाऊसिंग फायनान्स नवीन शेअरच्या माध्यमातून उभारलेल्या पैशाचा वापर भांडवली पाया वाढवण्यासाठी करेल, जेणेकरून ते भविष्यातील व्यावसायिक गरजा पूर्ण करू शकेल. याशिवाय नवीन शेअरमधून उभारलेल्या पैशाचा काही भाग इश्यूशी संबंधित खर्च भागवण्यासाठी वापरला जाईल. सांगायचं एवढंच की हा IPO जर आला आणि GMP चांगला असेल तर भरायला हरकत नाही, कारण बजाजचं मॅनेजमेंट आहे. तर त्यामुळं आपल्याला चांगला पैसा हे बनवून देऊ शकतात. तर IPO आल्यानंतर आपण चर्चा करूया काय GMP आहे काय नाही, त्यानुसार पुन्हा आपण निर्णय घेऊ. एक प्रश्न आहे उमेश खराडे सरांचा, पित्रोस्की स्कोअर काय आहे त्यांना विचारले त्यांनी. तर पित्रोस्की स्कोअर जर पाहायचा असेल तर पित्रोस्की स्कोअर हे 0 ते 9 पर्यंतचे रँकिंग आहे, ज्यामध्ये फर्मची आर्थिक ताकद दर्शवणारे 9 घटक समावेश आहेत. याचे नाव शिकागोचे प्राध्यापक आहेत जोसेफ पित्रोस्की यांच्या नावावर पडलेलं आहे. 9 पैलू अनेक वर्षाच्या लेखा परिणामावर आधारित आहेत. प्रत्येक वेळी मानक पूर्ण झाल्यावर 1 पॉईंट दिला जातो, परिणामी एकूण स्कोअर होतो. पित्रोस्की स्कोअर हा एक आवडता मेट्रिक आहे जो मूल्य स्टॉकचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे पित्रोस्की स्कोअरवरून आपल्याला कंपनी कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे हे समजण्यास मदत होते. जर एखाद्या कंपनीचे गुण 8-9 असतील तर ते चांगले मूल्य मानले जाते. जर एखाद्या कंपनीचा स्कोअर 0 आणि 2च्या दरम्यान असेल तर ती कंपनी चांगली नाही असं मानलं जातं. एवढंच पित्रोस्की स्कोअरवर आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे दीपक लाळगे यांचा, नाव इथं बघा. सर, जमना ऑटो कंपनीचे विश्लेषण करावे. तर जमना ऑटो कंपनी बघूया. ऑटोमोबाईल क्षेत्रातली कंपनी 128 वर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 5,124 करोडचा आहे, म्हणजे स्मॉल कॅप आहे. स्टॉकचा PE 25चा आहे, ROC 30, ROE 24, फेस व्हॅल्यू 1ची आहे, प्रॉफिट ग्रोथ 22ची आहे. प्रमोटर होल्डिंग जवळपास 50ची असलेली पाहायला मिळते. इथं जर पाहिलं तर इथं एक गोष्ट लक्षात येईल, जेव्हा कंपनी जवळपास जानेवारी 2007च्या आसपास लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून पाहिलं तर इथपर्यंत ही लॉसमध्ये आहे. इथं एकदा प्रॉफिटमध्ये आली होती, पुन्हा इथं लॉसमध्ये गेली, इथं प्रॉफिट कमी झालं, इथं प्रॉफिट वाढलं होतं, इथं वाढलेलं आहे, इथं कमी झालं, आता पुन्हा वाढलं आहे. कदाचित जर असं पाहायचं असेल तर इथं वाढलं कमी झालं हे असं जर पाहायचं असेल तर आता प्रॉफिट कमी होण्याची वेळ आहे असं दिसतंय. पक्का नाही सांगता येणार, पण असं होऊ शकतं. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या कंपनीचे प्रॉफिट खूपच व्हॉलेटाईल आहेत, खूपच खालीवरी आहेत. पुढं बघूया. इथं आपल्याला ते दिसेलच. सेल्स जर बघितले तर मार्च 2013 पासूनचे सेल्स आहेत 980 करोडचे आहेत, ते 2,427 करोडपर्यंत आलेत. 28 करोडचं प्रॉफिट 205 करोडपर्यंत आले. 28 इथं बघा प्रॉफिट इथं पण दिसेल आपल्याला. त्याचप्रमाणे शेअर पण चालतो, जसं प्रॉफिट चालायला आहे त्याचप्रमाणे शेअर चालतो. इथं बघा 28, 14, 29, 72, पुन्हा 105, 125, 137 वाढलं, पुन्हा 48, 73, पुन्हा 41, 141, 168, 205 म्हणजे पुन्हा वाढलं. म्हणजे प्रॉफिट कमी
पुन्हा वाढते, पुन्हा कमी होते, पुन्हा वाढते. अशा प्रकारे शेअर पण तसाच चालतो आणि तशा चालण्यामुळं आपल्याला त्याचा CAGR व्यवस्थित मिळत नाही. ते आपल्याला इथं खाली दिसेल. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ 5 वर्षाची सिंगल डिजिट आहे, चालू वर्षामध्ये सिंगल डिजिट आहे. 10 वर्षाची सुद्धा 11च आहे. इथं प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 63 आहे, पण 5 वर्षाची 8च आहे. 3 वर्षाची 41 आहे, चालू वर्षामध्ये 22 आपल्याला पाहायला मिळते. आणि स्टॉक प्राईस CAGR जे की गुंतवणूकदाराला पैसे किती बनवून दिले तर 10 वर्षाचा 27% आहे. म्हणजे 10 वर्षाचे पैसे 10 वर्ष ज्यांनी पैसे ठेवलेले आहेत त्याचा पैसा 10 पट झालेला आहे. आणि 5 वर्षामध्ये 19% आहे, 3 वर्षात फक्त 14% आहे. म्हणजे ही कंपनी तेवढा पैसा बनवून देत नाही. तर ह्याच्यापेक्षा चांगली कंपनी आहे का हे बघायला पाहिजे. असेल तर त्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. रिझर्व जर बघितलं तर 863 करोडचं रिझर्व आहे. कर्ज पाहिलं तर 170 करोडचं कर्ज आहे. म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही. चार्ट बघू शकता. चार्टमध्ये कंपनी इथं म्हणजे 2000 जवळपास 18च्या जवळपास मार्च एप्रिलमध्ये ज्या लेवलला होती, इथं ही जी लेवल आहे ती 100ची आहे, इथं बघू शकता. आणि आता 128ची आहे. म्हणजे 2018 पासून आता 24पर्यंत 6 वर्ष झाले 100वरून 128वर कंपनी गेली. इतक्या दिवस जर तुम्ही टिकू शकत असाल तर अशा कंपनीमध्ये पैसा गुंतवायला हरकत नाही. पण इतक्या दिवस फक्त 28 रुपये वाढले 100 रुपयाला तर आपण टिकणार नाही. आपण इथंच कुठंतरी विकून मोकळे झालो असतो कंपनी जर चालत नसेल तर. 18 पासून जर 20 पर्यंत 2 वर्ष कंपनी जर मायनस झाली तर आपण टिकणार नाही. हां, मग कोणाचा पैसा बनला? ज्यांनी एकदम खाली खरेदी केलं त्याचा पैसा इथं बनलेला आपल्याला दिसेल. तो किती बनला? जवळपास 25 रुपयावर आलेला शेअर्स आता 125 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे 5 पट पैसा झाला. 2020 पासून आतापर्यंत 5 पट पैसा या कंपनीनं केलेला आहे. पण अशी कंपनी जी चालते वर खाली, तिचा खाली कुठपर्यंत आहे आणि वर कुठपर्यंत जाईल हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं अशा कंपनीत पैसे बनवणं हे डोक्याला ताण होतो. तर ह्याच्यापेक्षा आपण चांगल्या कंपन्या आहेत ज्या व्यवस्थित पैसा बनवून देतात, कंटिन्यू वर जाणारे आहेत, तर अशा कंपनीत पैसा टाकला पाहिजे. तर त्याच्यामधली कोणती कंपनी आहे? तर ऑटोमोबाईल क्षेत्रातलीच मी तुम्हाला कंपनी दाखवतो. युनो मिंडा 1043वर ट्रेड करत आहे. तर ही कंपनी मार्केट कॅप 59,000 करोडचा आहे. PE जवळपास 70चा, ROC 20, ROE 19, जवळपास फेस व्हॅल्यू 2ची आहे. 32.7चा प्रॉफिट ग्रोथ आहे. 68.8ची प्रोमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हिचे EPS बघा. म्हणजे प्रॉफिट हे कंपनीचं सतत वाढणार आहे हे आपण बघू शकतो. आणि मीडियन PEच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे. म्हणजे कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यू मिळत आहे. इथं आपल्याला कळेल की तिचे सेल्स कसे आहेत आणि प्रॉफिट कसे आहेत. तर सेल्स बघा 2013 पासून ते 1340 करोडचे सेल्स 14,031 करोडपर्यंत आलेले आहेत. आणि 28 करोडचं प्रॉफिट 925 करोडपर्यंत आलेले आहेत. म्हणजे 28चं 6 झालं, 68, 123, 185, 331, 339. इथं कोविडचा आपण ड्रॉप समजू शकतो 188, पुन्हा 248, 413, 700 आणि 900. म्हणजे प्रॉफिट हे सतत वाढणारे आपल्याला पाहायला मिळतं आहे कोविडचं जर सोडून दिलं तर. आणि इथंही आपल्याला जे आकडे दिसायला लागलेत हे आकडे डबल डिजिट आणि चांगले आहेत. आणि गुंतवणूकदारालाही 10 वर्षामध्ये 60%चा CAGR म्हणजे 1 लाखाचे 10 वर्षात या कंपनीनं 1 कोटी रुपये बनवलेले आहेत. 5 वर्षात 44%, 3 वर्षात 47% आणि चालू वर्षामध्ये 78%. म्हणजे अशा कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देतात विदाऊट टेन्शन. रिझर्व बघा 4,828 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 1,706 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते. चार्ट बघा. चार्टमध्ये जास्त खालीवरी अपडाऊन आपल्याला पाहायला मिळत नाही. तो चार्ट कसा होता? असा होता, असा चालत होता. तर तसा हा चार्ट चालत आहे. चार्ट हा बऱ्याच वेळ कंपनी चालली नाही. इथंही बघा 18 पासून 20 पर्यंत कंपनी ही चाललेली नाही, पण ही डाऊन झालेली नाही. हिनं प्राईस करेक्शन दिलं नाही, टाईम करेक्शन जरूर दिलं असेल, पण कंपनी आता सतत कशी वर जात आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. तर ह्या कंपनीचा आपण जेव्हा व्हिडिओ बनवला होता जवळपास 600च्या आसपास आपण व्हिडिओ बनवला होता. इथं ती सपोर्ट घेऊ शकते कारण यू पॅटर्न हा बनवला होता तिनं.
इथं ब्रेकआउट दिला आहे आणि वर गेल्यानंतर इथं सपोर्ट घेतला, ही चांगली गोष्ट आहे आणि इथून कंपनी वर जाऊ शकते. आपण सांगितलं होतं 600च्या आसपास, आता 1041 झालेलं आहे, म्हणजे जवळपास कंपनी 1.5पटच्या पुढे गेली, जवळपास 2-दुप्पट कंपनी होत आहे. तर ही कंपनी त्याच्यापेक्षा चांगली आहे. तुम्ही ठरवू शकता, तुम्ही तुमचा पैसा आहे कुठं लावायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता. मी जर असतो तर त्या कंपनीत लावण्यापेक्षा हिच्यात लावला असता किंवा अजून एक दुसरी दाखवणार आहे हिच्यात लावला असता. इथं बघू शकता सोना BLW 648 वर ही ट्रेड करत आहे. त्या तिन्ही कंपन्याचे क्षेत्र जे एकच आहे. मार्केट कॅप 38,000 करोडचा आहे. स्टॉकचा PE 78.6 आहे. ROC 23.8, ROE 20 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. 25.6ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 29.7चं प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हिचे EPS बघा, हिचे EPS तितके वाढलेले नाहीत, परंतु मीडियन PEच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन लिस्ट झालेली आहे कंपनी, जास्त दिवस झालेले नाहीत. पुढे बघू का आहे तर प्रॉफिट कसे आहेत, सेल्स कसे आहेत. इथं बघा 331 करोडचे मार्च 2014ला सेल्स होते, ते आता 2893 पर्यंत आलेत. जवळपास 10 पट सेल्स झालेले आहेत. आणि नेट प्रॉफिट 31 करोडचं 484 करोडपर्यंत आलेलं आहे. हे तर 10 पटच्या पुढं गेलेलं आहे प्रॉफिट. म्हणजे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे आणि चांगली आहे. ते वर आपल्याला दिसलं, इथंही पाहायला मिळते की चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे. मग आता जसं युनोमिंडानं पैसा बनवून दिला होता तसंच पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते, कारण तिची आणि हिची प्रॉफिट ग्रोथ जवळपास सारखी आहे. तर इथे तसे पैसे बनवू शकतात. 10 वर्षात ही कंपनी 1 लाखाचे 1 कोटी बनवू शकते असे आकडे दाखवत आहेत. तर ह्या कंपनीबद्दलही आपण विचार करू शकतो. रिझर्व जर बघितलं तर 1988 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 388 करोडचं कर्ज पाहायला मिळते, म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही. हा व्हिडिओ आपण इथं बनवला होता. इथं ब्रेकआउट देऊन जेव्हा कंपनी वर गेली होती, ह्या लाईनचा रेजिस्टन्स जी फेस करत होती त्याचा ब्रेकआउट देऊन वर गेल्यानंतर तिथंच सपोर्ट दिला. त्यावेळेसही आपण व्हिडिओ बनवला. ही कंपनी इथं सपोर्ट घेते आणि इथून वर जाण्याची शक्यता आहे आणि ही कंपनी आता बरीच वर आलेली आहे. तिथून जवळपास 400च्या आसपास व्हिडिओ बनवला होता, आता 648 आहे. 50%च्या वर कंपनी आलेली आहे. पण अजूनही आपल्याला वरून म्हणजे तिच्या टॉपवरून डिस्काउंट मिळत आहे. तर ह्या कंपनीचा आपण विचार करू शकतो. ही कंपनी त्याच्यापेक्षा चांगली कंपनी आहे. शेवटी तुम्ही ठरवायचं आहे कोणती घ्यायची किंवा नाही. मी तिन्ही कंपन्या तुमच्या समोर ठेवल्यात, आकडे तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. भविष्यामध्ये कसा पैसा कंपन्या बनवतील तेही दाखवून दिलेलं आहे. तुम्ही ठरवा कोणती घ्यायची की नाही. कारण हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत, कोणत्या कंपन्या आपल्याला पैसे बनवून देऊ शकतात, कोणत्या बनवून देऊ शकत नाहीत, कसा पैसा आपला गुंतून पडेल आणि मग आपला पैसा जर बनला नाही तर आपण मार्केटमधून बाहेर जाऊ. तर असं न होता आपला पैसाही बनला पाहिजे, आपण मार्केटमध्ये टिकलंही पाहिजे आणि आपण आपल्या भविष्यामध्ये ज्या उद्देशानं मार्केटला मध्ये आलेलो आहोत की आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या कंपन्या आपल्याला मदत करतील त्याच कंपन्यात पैसा गुंतवला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी तुम्ही ठरवा. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.